तर काय ट्रिक आहे बघा, क्लास मध्ये स्पेस द्या, निवांत बसून कोल्ड पेप्सी प्या. आपण कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवायच्या याची ट्रिक बघूया. पण मी तुम्हाला आधी प्रॉपर्टीज सांगतो आणि जर तुम्हाला ती ट्रिक डिकोड झाली तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये सांगा. पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, कार्बन डायऑक्साईड काय प्रॉपर्टी आहे पहिली? कार्बन डायऑक्साईड इज कलरलेस, नो कलर इज देअर अँड ओडरलेस, त्याला स्मेल पण नसतो. त्याच्यानंतर लाईम वॉटर टर्न्स मिल्की. लाईम वॉटर जर कार्बन डायऑक्साईड जर लाईम वॉटर मध्ये ऍड केलं तर तिथं कॅल्शियम कार्बोनेट, व्हाईट कलर्ड कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो आणि ड्यू टू दॅट कॅल्शियम कार्बोनेट लाईम वॉटरचा कलर व्हाईट होतो, त्यामुळे आपण त्याला म्हणतो लाईम वॉटर टर्न्स मिल्की. ही सेकंड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर थर्ड, कार्बन डायऑक्साईड इज ऍसिडिक. जर आपण कार्बन डायऑक्साईड मध्ये ब्ल्यू लिटमस ची टेस्ट केली तर आपल्याला ब्ल्यू लिटमसचा जो कलर आहे तो रेड झालेला बघायला मिळतो. सो ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इनटू द कार्बन डायऑक्साईड. दॅट्स वाय कार्बन डायऑक्साईड इज ऍसिडिक इन नेचर. त्याच्यानंतर सॉल्युबल इन वॉटर. कार्बन डायऑक्साईड इज सॉल्युबल इन वॉटर. जर कार्बन डायऑक्साईड वॉटर सोबत रिॲक्ट झालं तर तुम्हाला तिथं कार्बोनिक ऍसिड तयार झालेलं मिळेल. जे कार्बोनिक ऍसिड एरिएटेड ड्रिंक्स म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असतं. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे, इट स्टॉप्स द फायर. इट एक्सटिंग्विश द फायर. फायरला काय करतं ते? स्टॉप करतं. तर काय झाली ट्रिक मला कमेंट मध्ये सांगा. बघा आता काय ट्रिक झाली असेल तर कलरलेस. बघा, कलरलेस. कार्बन डायऑक्साईड इज कलरलेस. लाईम वॉटर टर्न्स मिल्की. कार्बन डायऑक्साईड इज ऍसिडिक इन नेचर. त्याच्यानंतर सॉल्युबल इन वॉटर आणि इट स्टॉप्स द फायर. बघा काय, तर बघा क्लास लक्षात ठेवायचं आणि कार्बन डायऑक्साईडच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला येऊन जातील. चला नेक्स्ट बघूया युजेस. काय युजेस? तर कार्बन डायऑक्साईडचा यूज कशासाठी होतो? सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे तो कशासाठी वापरला जातो? कोल्ड स्टोरेजेस मध्ये वापरला जातो. जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते स्टोअर करण्यासाठी सॉलिड कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस. आपल्याला माहितीच आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज इम्पॉसिबल विदाउट कार्बन डायऑक्साईड. प्लांट्सला त्यांचं फूड प्रिपेअर करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागतोच. त्याच्यानंतर एरिएटेड ड्रिंक्स. आता जी मी ती प्रॉपर्टी सांगितली कोणती, की कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये मिक्स झाला तर तिथं काय मिळतं? कार्बोनिक ऍसिड. तर ते कार्बोनिक ऍसिड एरिएटेड ड्रिंक्स तयार करायला युज होतं. त्याच्यानंतर कॉफी. तर कॉफीमध्ये कशासाठी? डिकॅफिनेशन. कॉफी मधला जो कॅफिन आहे तो रिमूव्ह करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा युज होतो. पण आपण तिथं कॉफी लक्षात ठेवूया, कॉफी. त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशर. ऍज आय सेड की कार्बन डायऑक्साईड स्टॉप्स द फायर, म्हणून आपण जे फायर एक्सटिंग्विशर बघतो त्या फायर एक्सटिंग्विशर मध्ये पण कार्बन डायऑक्साईडचा युज होतो. तर लास्ट ड्रामामध्ये मिस्ट गॅस तयार करणं. स्टेजवरती जो स्पेसिफिक टाईपचा गॅस तयार होतो ना, तर तो दॅट गॅस मिस्ट तयार करण्यासाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो. तर काय ट्रिक होती बघा? येस, सॉलिड. इट इज युज्ड ॲज अ सॉलिड कार्बन डायऑक्साईड युज्ड इन कोल्ड स्टोरेज, सॉलिड. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड लागतोच. इम्पॉसिबल विदाउट कार्बन डायऑक्साईड. एरिएटेड ड्रिंक्स. त्याच्यानंतर कॉफी मध्ये डिकॅफिनेशन करण्यासाठी, रिमूव्ह द कॅफिन. त्याच्यानंतर एक्सटिंग्विश द फायर. आणि लास्ट ड्रामा, स्पेस डी. किंवा क्लासमध्ये स्पेस द्या. काय तुम्हाला जसं लक्षात तसं ठेवायचं तसं ठेवा. क्लासवरून सगळे प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवणार आणि स्पेस द्या मधून काय करणार? युजेस लक्षात ठेवणार. क्लासमध्ये स्पेस द्या, कार्बन डायऑक्साईडचे युजेस आणि प्रॉपर्टीज प्रॉपरली लिहून या. आता आपण मिथेनच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या युजेसची ट्रिक बघूया. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जर तुम्हाला हे वाचून ट्रिक डिकोड झाली तर मला लगेच कमेंट करा. बघा तुम्हाला डिकोड होते का? तर बघा, मिथेन, प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. पहिली प्रॉपर्टी काय? मिथेन इज अ कलरलेस अँड ट्रान्सपरंट गॅस. बरं. दुसरी काय? इट इज सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक अल्कोहोल अँड इथर अँड इनसॉल्युबल इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. सो सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक अल्कोहोल अँड इथर. थर्ड प्रॉपर्टी काय? तर लो. काय बघायचा? काय लो आहे?
तर याचा मेल्टिंग पॉइंट पण लो, बॉइलिंग पॉइंट पण लो. बर, खूपच लो आहे. किती? -182.5 डिग्री 182.5 डिग्री सेल्सिअस त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे आणि -161.5 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. आणि डेन्सिटी इज लाइटर दॅन दी वॉटर, म्हणजे हवेपेक्षा पण तो कसा आहे? हलका आहे. कोण? मिथेन. बर, चला मग काय काय डिकोड करणार तर करा. कलरलेस. काय? कलरलेस इथं करू. कलरलेस. बर, त्याच्यानंतर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. लो. काय? लो मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट दोन्ही पण त्याचा लो. आणि डेन्सिटी ओके मध्ये कोल्ड, खूपच थंड आहे बाबा. तर बघा युजेस ऑफ मिथेन. पहिला यूज काय बघा? पेट्रोल प्युरिफिकेशन. पेट्रोल प्युरिफाय करायला त्याचा यूज होतो मिथेनचा. त्याच्यानंतर मिथेन कशाला वापरतात? इथेनॉलचं प्रोडक्शन करण्यासाठी वापरतात. कशाचं? इथेनॉलचं. त्याच्यानंतर प्रोसेसिंग ऑफ फूड प्रोसेसिंग मध्ये पण, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये पण मिथेनचा वापर होतो. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट डोमेस्टिक फ्यूल मिथेनला म्हटलं जातं. डोमेस्टिक फ्यूल मध्ये आपला जो गॅस असतो त्याच्यामध्ये पण मिथेन यूज केला जातो, तर त्याला म्हणून स्मॉलेस्ट डोमेस्टिक फ्यूल म्हटलं जातं. आणि लास्ट इंडस्ट्रीजमध्ये कुठल्या तर फॅब्रिक मिल्सच्या इंडस्ट्रीजमध्ये आणि पेपर इंडस्ट्रीजमध्ये पण त्याचा खूप जास्त प्रमाणात यूज होतो. तर बघा काय? पेट्रोल पेट्रोल. बर, पेट्रोल प्युरिफिकेशन. इथेनॉल प्रोडक्शन. बर, परत प्रोसेसिंग ऑफ फूड. बर, पेप स्मॉलेस्ट डोमेस्टिक फ्यूल. आणि इंडस्ट्रीज. कसल्या इंडस्ट्रीज? फॅब्रिक मिल्स आणि पेपर इंडस्ट्रीज. तर काय झालं? पेप्सी, कोल्ड पेप्सी. ओके, जर तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा. ओके, जर तुम्हाला ह्या सगळ्या ट्रिक्स आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या इंस्टाग्राम हँडलला पण तुम्ही फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेणार आहे. आणि आपल्या मित्रांना आपले जे प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते पण शेअर करा. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.